कान साड नाही का? सांगणाऱ्याचं टकोरा ठिकाणावर आहे का? हे कर्णपट चाड नाही. चाड्यामध्ये बी पेरता का उघडं फेकाडून देत आहे. मुक्ताबाई म्हणते आमच्या येदलाबादची आधी बीज यकले. मला एवढं सोपं करून सांगणारा कोणी नाही मिळायचा गड्या. नाही 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 मला नाही वाटत. जर कोणी तुमच्या जीवनामध्ये येत असेल त्यांची माळ घाला, आमची मुस्कोड सुद्धा बघू नका. कुठून आला कोटीच्या बुवा? अंगात येते असं कुठं असतं का? मी तुझी माळ घालतो, तुझं कसं ते सांग. जाऊ म्हणून या श्रीपाद महाराजांचं मी तुझी माळ घालतो. का नाही घालायची? चांगलं असेल तर महाराजांना ऐका ऐका रे भाऊ ऐका रे. एवढे माणसं बाकी आहेत, फक्त ऐकतात ऐकत नाही, शानपणा करतात. गुरु व्हायचे आहो, महाराज व्हायचे आहो. या प्रमाणावरून असं सिद्ध होतंय देवाला काय शरण जायचं? जलपाटात थांबवण्यासाठी शरण जायचं. देवाला काय शरण जायचं? या प्रमाणावरून असं सिद्ध होतं. हे जे बोकांडी आलेलं आहे जन्मानी मरण, जन्मानी मरण, जन्मानी मरण, जन्मानी मरण. जन्माला येणंही सोपं नाही आणि मरण तर नाहीच नाही. सोपं आहे. शेवटच्या वेळेला सुटणारा श्वास ज्या दिशेला जातो त्या दिशेला जन्म घ्यावा लागतो. अशा अनंत योगी पालथ्या घातल्या. जन्माला येणं सोपं आहे, मरणाचे आठवे आणि ती त्याची गती पावे. मरायच्या वेळेला ज्या दिशेला विचार जातो जन्म घेण्याला. एक योनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म आणि कोट्यावधी वेळा मरण आहे. तुम्हाला एवढं सोपं करून सांगणारा कोणी नाही मिळायचा गड्या. नाही 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 मला नाही वाटत. जर कोणी तुमच्या जीवनामध्ये येत असेल त्यांची माळ घाला, आमची मुस्कोड सुद्धा बघू नका. ठाला नका घालू. 10,000 रुपये व्याजानं काढा, खुशात त्याच्या खिसा भरून द्या. आमच्याकडे येऊ सुद्धा नका. आमचा भाजीपाला नाहीये, सडून जाईल. देवाला काय शरण जायचं? जन्म मरणाचा न्याय लागावा म्हणून शरण. ज्या वेळेला माथ्याला पटका बांधत होतो ना, या पाहुण्याला मी 100 रुपये दिले. हे माझं मत आहे का माझ्या मित्राचं मत आहे का श्रीपाद महाराजांचं मत आहे का ज्यांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल केली जाते त्या संतांचं मत आहे? मत कोणाचं आहे? तो हा उतरील पार मत कोणाचं आहे? संत वाङ्मयातलं मत आहे ना, संतांचं मत आहे ना. सांगणाऱ्या माणसानं तर या गोष्टीचा विचार केला का माझ्या बापाने 10 एकर जमीन कमवून ठेवली? हो का? वर्णन करायला का मी राहिला?
तो हा उतरील पार गण गोप्याचं मत आहे काय, हे गणे गोप्याचं मत आहे काय, मग हे मत काय निवड आरडायचं मत आहे काय. माझ्या बापाने 10 एकर जमीन माझ्या नावानं करून ठेवली. आता वर्णन करायला का बी पाहिरायला, वर्णन करायला. मग बी पेरतात काय, बी 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 असं फेकाटून देता का जमिनीमध्ये असं झाकून टाकता. तुमच्याकडे काय इच्छे, बी 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 कशाला म्हणतात कळतं ना. तुमच्याकडे असं वर फेकाटून देता का जमिनीमध्ये असं पुरून देता. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता ना का नाही वाचत. कुठून आला कोटीचा पोळा अंगात येत असं कुठं असतं का. मी तुझी माळ घालतो, तुझं कसं आहे ते सांग. जाऊ मरून या श्रीपाद महाराजांचं मी तुझी माळ घालतो का नाही घालायची. चांगलं असेल तर 6व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात 16 वर्षी त्र्यंबकेश्वरी असणाऱ्या माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना शरीराची पाबर केली. पाबर पाबर शेतकऱ्याला कळती ना पाबर. तुमच्याकडे काय म्हणतात त्या अवजाराला, पेरणीच्या अवजाराला माया जळगावला पाबरच म्हणतात. म्हणजे टुना नामन काय परदेशी दादा काय म्हणतात, पाबरच म्हणतोस ना. हा पाबर. निवृत्तीनाथ महाराजांना ऐका ऐका रे भाऊ ऐका रे. एवढे माणसं बाकी आहेत, फक्त ऐकतात ऐकत नाही, शानपणा करतात. गुरु व्हायचे आहो, महाराज व्हायचे आहो, लोक पाया पडतात, बॅगा वाहतात. उद्या समान नरकाला गेलं ना. आता काय गेलं काय आमच्या बाबाचं जात आहे. तनखा मिळतो, बायका पोरं पोस्टी जातात. ज्ञानबाबा झालं पाणीपत, तुकोबाचं पण झालं पाणीपत. 6व्या अध्यायामध्ये हा विषय नाहीये का. रीत कळते का, रीत कळते. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, असं करा तसं असं होईल, तसं नाही केलं का तसं होईल. तुझं बघ, आमचं काय बी होते. शब्द कळतात का. ज्ञानदेव म्हणे मी चाडे आहे ना, ओवी आहे ना. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलीचा होड जर तापला असता, आल्या असत्या दुधाच्या धारा, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या. मित्र, एवढ्या बारक्या वयामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी मर्यादित महाराष्ट्रापुरती नसून संत शिरोमणी नामदेव महाराजांसारखी विश्वभर क्रांती केली. आता विश्वात्मके देवे ये विश्वाची माझे खरं. आज आहे का आम्हाला तुमची पडलेली आहे, तुमची आम्हाला पडलेली आहे का. तुमच्या बाबतीत जर आम्हाला पडलेली असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि जर तुमच्या बाबतीत आम्हाला काही घेणं नसेल तर दारुड्यांचं पाया पडा, पण माझ्यासारख्या धर्मपुऱ्यांची मुस्कड सुद्धा बघू नका. शब्द करतात का. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. पुढची मला पुढचं काही पाठ नाही करायचं काय आहे ना, ओढ आहे ना. नाही मी तसा खास बुवा नाहीये, माझा पाठ कमी आहे ना, ओढ आहे ना. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. शेतकऱ्याच्या वावरातली पांबर माझ्या शरीराची निवृत्तीनाथ महाराजांनी केली. आणि चाड्यामध्ये बी पेरलं आहे बघा. कान चाड नाही का, सांगणाऱ्याचा टकोरा ठिकाणावर आहे का. हे कर्णपट चाड नाही. चाड्यामध्ये बी पेरता का उघडं फेकाटून देत आहे. मुक्ताबाई म्हणते आमच्या येदलाबादची आधी बीज यकले. आलं का त्यानावर घडतं का नाही, शब्द घडतात का नाही. आधी बीज यकले मग रोप अंकुरले. आहेत ना शब्द. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी ते ज्ञान पैगा बरवे. ब्रह्माचा गोळा फिटावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा. ऐसा मंत्र देखीला कणवा, वेदे बापे. आहे का मार्ग आहे, मार्ग आहे का, मार्ग आहे. सांगणाऱ्याला तरी मार्ग आहे का. नका जाऊ वाढवाटे, नका जाऊ वाढवाटे. पायी मोडतील काटे, पायी मोडतील काटे.
शब्द कळलाय. शरीराची पांबर केली, कर्णपटाचं चाड केलं आणि त्या चाड्याला 2 नळ्या असतात का नाही? सूर्य नाडी आणि चंद्र नाडी 2 नळ्या असतात आणि त्या नळ्यांच्या माध्यमातून त्या बिया आत जात आहे का नाही? अहमवागा सोमवागा संतांचं काय चुकलं? सांगणारा माणूस चूक कबूल करत नाही, एवढं दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. बघा बरं संप्रदाय काय सांगतो. आता हे उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने रात्रभरामध्ये जळगाव गाठायचं मित्र. या स्पॉटवरून माझं जळगाव कोणत्या दिशेला आलं तुम्हाला माहिती आहे का? इकडं आहे बघा. हे उरकल्यानंतर मी नवीन या भागामध्ये हे म्हणता इकडे. आता हे उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने तुम्हाला जिथून आला तुम्ही तिथं जायचं, तिथं आडवं पडायचं. तुम्ही जिथून आलात का नाही? कुठून आलात? मुंबईवरून आलो, ठाण्यावरून आलो, पनवेलवरून आलो, असं का तुझी मार्ग कळत नाही काय? अरे पेताळाला नाही कळलं चालेल. कुठून आलोय आपण? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची.